ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आज आपण शिकणार आहोत ॲटॉमिक थेरीज ऑर ॲटॉमिक मॉडेल्स. काय ॲटॉमिक थेरीज ऑर ॲटॉमिक मॉडेल. आपला चॅप्टर कोणता चालू होता? इनसाइड द ॲटम. 5वा चॅप्टर आहे. कितवा? 5वा. या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो व्हॉट इज मीन बाय मॅटर, मॅटर कशापासून बनला आहे की नाही, ॲटमची डेफिनेशन काय, ओल्ड डेफिनेशन, मॉडर्न डेफिनेशन. ओके, त्यानंतर आज आपण शिकणार आहोत ॲटॉमिक थेरीज. तर ॲटॉमिक थेरीजमधली पहिली थेरी आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ओके, किंवा डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. तर डाल्टन्स हा एक शास्त्रज्ञ होता बेटा. डाल्टन्स हा एक शास्त्रज्ञ होता. डाल्टन इज अ सायंटिस्ट. ओके, या डाल्टननं काय केलं? सर्वात पहिल्यांदा सांगितलं की ॲटम कसा असू शकते, कसा असते नाही, कसा असू शकते. ओके, ॲटमचं स्ट्रक्चर हे सांगता जमलं फक्त एका सायंटिस्टला. त्या सायंटिस्टचं नाव आहे नील बोर्स, जे की आपण 4 नंबरला शिकणार आहोत आहे की नाही. याच्यानंतर थॉम्सन येणार आहे, त्याच्यानंतर रुदरफोर्ड येणार आहे, नंतर बोर्स येणार आहे की नाही. नंतर बोर्सची आज आपण जे ॲटमचं स्ट्रक्चर पाहतो ना, ते नील बोर्सनं दिलेलं आहे. कोण? नील बोर्सनं दिलेलं आहे, जे की 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे. कसं? 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, पहा लक्षात घ्या. तर डाल्टन्स ॲटॉमिक थेरीच्या म्हणण्यानुसार ॲटम कसा असतो पहा लक्षात घ्या. पहिला पॉईंट, अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेरी द मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स आर इनविजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल आहे की नाही. पहा पहिला पॉईंट काय सांगतो? पहिला पॉईंट सांगतो की या जगातील सर्व मॅटर्स हे ॲटमनं बनलेलं आहे. या जगातील सर्व मॅटर हे ॲटम्सनी बनलेलं आहे. आणि ॲटम हे इनविजिबल असतो, म्हणजे डोळ्यानं दिसत नाही, आणि इनडिस्ट्रक्टिबल असतो, म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करता येत नाही. जे गोष्ट तुम्हाला डोळ्यानं दिसतच नाही त्याला कसं डिस्ट्रॉय करू शकता? नाही करू शकत. हे पहिला पॉईंट. ओके, पहा मग या पहिल्या पॉईंटनुसार डाल्टननं काय सांगितलं? अरे डाल्टनचं ॲटॉमिक मॉडेल कसं होतं माहित आहे का? डाल्टनचं ॲटॉमिक मॉडेल म्हणजे एक गोळा फक्त आहे की नाही. एक गोळा म्हणजे एवढा गोळा नाही, जे गोळा डोळ्यानं न दिसणारा. तुम्हाला सायकलचा छर्रा माहित आहे का? सायकलचा छर्रा आहे की नाही, लोखंडी छर्रा राहते ना. ओके, बस तसं, पण खूप 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 बारीक, खूप बारीक आहे की नाही. इतकं बारीक जे की डोळ्यानं दिसतही नाही. हा डॉट दिसायला का येतला तुम्हाला? नाही आहे की नाही. खूप बारीक, याच्यापेक्षा 100 पटीनं 1000 पटीनं बारीक राहते. काय राहते? ॲटम. समजलं? दुसरा पॉईंट, ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट्स आर अलाइक. अलाइक म्हणजे सारखे आहे की नाही. while different elements have different atoms with different mass. लक्षात घ्या, all the atoms of an element are alike आहे की नाही. all the atoms of an element are alike म्हणजे तुम्ही जे एलिमेंट घेसाल त्या एलिमेंटचे सर्व ॲटम्स सारखे असणार. जर तुम्ही आयर्न नावाचा एलिमेंट घेतला, त्या आयर्न नावाच्या एलिमेंटमध्ये सर्व ॲटम सारखे. जर तुम्ही कॉपर नावाचा एलिमेंट घेतला, त्या कॉपर नावाच्या एलिमेंटमध्ये सर्व ॲटम सारखे. ओके, म्हणून ऑल द ॲटम्स ऑफ एलिमेंट आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटम्स विथ डिफरंट मास. म्हणजे तुम्ही म्हणसाल, समजा हा आयर्नचा ॲटम आहे, ॲटम, आणि हा कॉपर ॲटम आहे. तर आयर्न ॲटम कोणापासून बनला? आयर्न ॲटम कोणाचा ॲटम असतो? आयर्न एलिमेंटचा. तर हे सर्व आयर्न एलिमेंटचे सगळे आयर्न ॲटम सारखे, सगळे कॉपर एलिमेंटचे सगळे कॉपर ॲटम सारखे. ओके, सगळे कॉपर एलिमेंटचे सगळे कॉपर ॲटम सारखे. पण आयर्न ॲटमचं मास वेगळं राहते, कॉपर ॲटमचं मास वेगळं राहते. म्हणून असं म्हणलेलं आहे एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटम्स विथ डिफरंट मास. प्रत्येक एलिमेंटच्या ॲटमचं मास हे डिफरंट असते. ओके, हे सांगितलं. बस 2च पॉईंट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आणि हे झालं बेटा डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. काहीच नाही, छर्रा राहते ना, गोळा छर्रा आहे ना, तसं. ओके, बस हे झालं बेटा डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. फक्त एवढंच सांगितलं डाल्टननं. हे लिहून घ्या. चला, पहा बेटा, दुसरं मॉडेल आहे आपलं थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. ऐक नाही, थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम म्हणजे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल पाहिलो आपण. काय? थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल पाहिलो. ओके, याला
प्लम पुडिंग मॉडेल म्हणलं. काय म्हणलं? प्लम पुडिंग. याला प्लम पुडिंग मॉडेल काय म्हणलं हे मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिले मी तुम्हाला हे पॉईंट्स एक्सप्लेन करून सांगतो. जर तुम्हाला हे पॉईंट्स समजले तर तुम्हाला थॉम्सन काय म्हणला होता हे समजून जाईल. ओके, लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू धिस मॉडेल, पहिला पॉईंट आहे, अकॉर्डिंग टू धिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम. द पॉझिटिव्हली चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. लक्षात घ्या. समजा असा स्पेरिकल बॉल सारखा ॲटम आहे. बॉल कसा असते? स्पेरिकल. तसा ॲटम आहे. काय आहे बघा, आहे की नाही? तसा काय बॉल आहे की नाही? या हे समजा हे ॲटम असेल तर या ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे ना हा डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम. या सर्व ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे असं ओके. या सगळ्या ॲटमवर असा पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे. अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. म्हणजे या पॉझिटिव्ह चार्जच्या घेऱ्यात एम्बेडेड, हे पॉझिटिव्ह चार्जचा जे घेरा आहे ना, घेरा, हे पॉझिटिव्ह चार्ज जे पसरलेला आहे ना, या पॉझिटिव्ह चार्जमध्ये जागोजाग काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. कसे? निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. पहा असं समजलं? म्हणजे या पॉझिटिव्ह चार्जच्या मधात व्यवस्थित निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पसरलेले आहेत हे सांगितलं होतं कोण? थॉम्सननं. ओके. आणि लक्षात घ्या, त्यानं दुसरा पॉईंट सांगितला महत्वाचा, की जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतील. म्हणजे द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आर बॅलन्स बाय नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे या ॲटमवर जेवढा पॉझिटिव्ह चार्जचा पसर असेल, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटमवर पसरलेले असतील तेवढेच निगेटिव्ह चार्ज सुद्धा त्या ॲटमवर पसरलेले असतील. ओके. पहा, द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज. आहे की नाही? द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज. है कि नहीं? ऑन इलेक्ट्रॉन. Therefore the atom becomes electrically neutral. Therefore the atoms becomes electrically neutral. है कि नाही? जेवढा पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटमवर पसरलेला आहे तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतील. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतील? न्यूट्रल होतील. म्हणून ॲटम्स बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. है की नाही? पहा, लक्षात घ्या. थॉम्सननं काय सांगितलं होतं? थॉम्सन या शास्त्रज्ञानं सांगितलं होतं की ॲटमवर सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज पसरलेला असतो. ॲटमवर सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज हा पसरलेला असतो आणि त्या पॉझिटिव्हली चार्जमध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सुद्धा व्यवस्थित असतात, एम्बेडेड म्हणजे पसरलेले असतात. आहे की नाही? आणि जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात. त्यामुळेच ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. कारण नंबर ऑफ पॉझिटिव्ह इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह, कॅन्सल, न्यूट्रल. आहे की नाही? पहा, तर हे झालं बेटा थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. आहे की नाही? अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल किंवा द ॲटम बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे झालं बेटा थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. काहीच नाही, याच्यावर व्यवस्थित 2 मार्काचा 3 मार्काचा प्रश्न बनते, इझिली सॉल्व्ह होऊन जाते. आहे की नाही? हे लिहून घ्या. चला, ओके फ्रेंड्स, तर आता आपण शिकणार आहोत रुदरफॉर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲन ॲटम. ओके. रुदरफॉर्ड्स नावाचा जो सायंटिस्ट होता ना, त्यानं जे ॲटॉमिक मॉडेल मांडलं तो न्यूक्लिअर मॉडेल होतं. ॲटमचं कोणतं मॉडेल होतं? तो न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम होतं. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रुदरफॉर्ड्सनं हे ॲटॉमिक मॉडेल मांडण्याआधी एक एक्सपेरिमेंट केला होता. काय केला होता? एक्सपेरिमेंट केला होता. त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. पहिले आपण ते अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट शिकूया. आहे की नाही? पहिले आपण ते अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट शिकूया. नंतर मी सांगणार की या रुदरफॉर्डनं त्या एक्सपेरिमेंटवरून काय पॉईंट्स मांडले. ओके.
पहिले आपण शिकणार आहोत रुदरफॉर्डचा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. त्या अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटवरून आपल्याला समजणार की रुदरफॉर्डनं काय पॉईंट्स मांडले. ओके, तर या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, रुदरफॉर्डनं एक अल्फा पार्टिकल इमिटर घेतला. काय घेतला, अल्फा पार्टिकल इमिटर. एक बॉक्स घेतला, काय, लेड बॉक्स. रुदरफॉर्डनं एक लेड बॉक्स घेतला. काय घेतला, लेड बॉक्स. याच्यात काय ठेवला, अल्फा पार्टिकल इमिटर. काय ठेवला, अल्फा. हे अल्फाचा सिम्बॉल आहे. कशाचा, अल्फा. अल्फा पार्टिकल इमिटर. अल्फा पार्टिकल इमिटर. ओके, अल्फा पार्टिकल इमिटर. हे अल्फा पार्टिकल इमिटर काय करते, लाईट पाठते. लाईट, अल्फा लाईट. कोणता, अल्फा लाईट. ओके, मग रुदरफॉर्डनं काय केलं बेटा, हे घेतल्यानंतर रुदरफॉर्डनं एक गोल्डन कलर, गोल्ड असते ना, गोल्ड, सोन्याचा पत्रा घेतला, गोल्ड फॉईल. त्याला काय म्हणतो आपण, गोल्ड फॉईल, आहे की नाही. त्यानं असा काय केला बेटा, सोन्याचा पत्रा घेतला. काय घेतला, सोन्याचा पत्रा घेतला. ओके, त्यानंतर त्या सोन्याच्या पत्र्याबाहेर त्यानं काय लावला, त्यानं लावली अशी स्क्रीन त्याच्या बाजूनं, फ्लुरोसंट स्क्रीन. याला काय म्हणतात, फ्लुरोसंट स्क्रीन. त्यानं काय केलं, फ्लुरोसंट स्क्रीन. फ्लुरोसंट स्क्रीन घेतली. आणि ज्या वेळेस आहे की नाही, या गोल्ड फॉईलवर येथून रेडिएशन इमिट झाली. लक्षात घ्या बेटा, ज्या वेळेस आहे की नाही, या अल्फा पार्टिकलवरून लाईट गेला इकडं असा, हे की नाही. ओके, इथं असा छोटासा गॅप ठेवला त्यानं, असा आहे बघा, हे जाण्यासाठी त्यानं गॅप ठेवला असा. तर इथून अल्फा पार्टिकलमधून ज्यावेळेस लाईट निघाला, तर या गोल्ड फॉईलवरती लाईट पडला. तर गोल्ड फॉईलवर लाईट पडल्यावर काही लाईट इकडे गेले, काही लाईट अशी इकडे गेले, इकडं इकडं इकडं, आहे ना. काही लाईट इकडे गेली अशी, आहे की नाही. ओके, काही लाईट असे इकडे गेले, मागे आले. काही लाईट अशी इकडे गेले. या रेडिएशनचे काही रेडिएशन तिकडे गेले, काही रेडिएशन इकडे गेले, काही रेडिएशन इकडे गेले, काही इकडं, काही इकडं, काही वापस आली इकडल्या साईडला, काही इकडल्या साईडला आले, आहे की नाही. काही असे गेले बघा, काही रेडिएशन हे असे गेले आणि असे सरळ वापस आले, आहे की नाही. वापस असे सरळ वापस आले. ओके, तर काही रेडिएशन असे सरळ वापस आले. तर हे झाला बेटा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आता तुम्ही म्हणाल सर स्कॅटरिंग म्हणजे काय, हे पडलेला लाईट पडल्यानंतर, गोल्ड फॉईलवर पडल्यानंतर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जाणे. पडलेला लाईट वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जाणे. पडलेला लाईट वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जाणे, त्याला स्कॅटरिंग म्हणतात. काय म्हणतात, स्कॅटरिंग म्हणतात. एखाद्या वेळेस काय होते, लाईट पडून एखाद्या गोष्टीवर आदळते आणि आदळल्यानंतर तो वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये इकडं तिकडं सगळीकडे जाते, त्याला स्कॅटरिंग म्हणत असतात, आहे की नाही. त्याला स्कॅटरिंग म्हणत असतात. हे काय आहे बेटा, हे सोन्याचा पत्रा, हे गोल्ड फाईल आहे. काय गोल्ड फाईल. काय केलं रुदरफॉर्डनं एक अल्फा पार्टिकल इमिटर घेतला. ओके, त्याला लेड बॉक्समध्ये ठेवले. हे बॉक्स होय, त्याला लेड बॉक्स म्हणतात. याला लेड बॉक्स म्हणतात. या लेड बॉक्स मध्ये अल्फा पार्टिकल ठेवलेला काय करते, हे अल्फा रेडिएशन इमिट करते किंवा अल्फा लाईट. काय, हे अल्फा लाईट. हे अल्फा पार्टिकल कसे असतात, हे अल्फा लाईट काय असते, हे अल्फा लाईट पॉझिटिव्ह चार्ज असते. कसा असते, पॉझिटिव्हली चार्ज. अल्फा पार्टिकल्स और अल्फा लाइट्स आर पॉझिटिव्हली चार्ज. ओके, अल्फा पार्टिकल्स और अल्फा लाइट्स आर पॉझिटिव्हली चार्ज. जर हा अल्फा लाईट या गोल्ड फॉईलवर पडला तर तो वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये परावर्तित होते. यालाच स्कॅटरिंग म्हणतात. यालाच म्हणतात अल्फा स्कॅटरिंग. हे कोण होतं, सगळे या अल्फाची स्कॅटरिंग होत ना, म्हणून याला अल्फा स्कॅटरिंग म्हणतात.
आणि हे एक्सपेरिमेंट कोण केलता? रुदरफॉर्ड्सनं. ओके, म्हणून याला म्हणतात रुदरफॉर्ड्स अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. या फिगरचं नाव काय पहा, याच्या खाली लिहितो. हे फिगरचं नाव आहे रुदरफॉर्ड्स अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. काय रुदरफॉर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ओके, रुदरफॉर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. समजलं? तर हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर रुदरफॉर्डनं पॉइंट्स मांडले. ओके, रुदरफॉर्डनं काही पॉस्ट्युलेट मांडले, त्याला आपण पॉइंट्स म्हणतो. ओके ओके, तर ते पॉइंट्स आता आपण पाहूया, पण त्याआधी हे व्यवस्थित लिहून घ्या, हे व्यवस्थित नोट डाऊन करा. पहा बेटा, आता आपण पाहणार आहोत पॉस्ट्युलेट्स ऑफ रुदरफॉर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. पहा, लक्षात घ्या, रुदरफॉर्डनं पहिले तो अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला, नंतर हे पॉइंट्स म्हणजे पॉस्ट्युलेट मांडले की तो ॲटॉमिक मॉडेल कसा असू शकतो हे सांगायचं काम त्यानं केलं. तर त्या पॉस्ट्युलेटमधलं पहिलं पॉस्ट्युलेट आहे, ॲटम हॅज डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲन ॲटम. म्हणजे जो ॲटम असतो त्या ॲटमच्या सेंटरला डेन्स एकदम गडद, डेन्स म्हणजे एकदम गडद पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो. पहा, समजा हा जर असा ॲटम असेल. ओके, समजा हा जर असा ॲटम असेल, या ॲटमच्या सेंटरला असा डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो. काय असतो हे बघा, लक्षात घ्या. या ॲटमच्या सेंटरला हे डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो. डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ एन ॲटम. एक नाही, डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ एन ॲटम. डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ एन ॲटम. ओके, आणि दुसरा पॉईंट काय सांगते, हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय सांगते, ॲटमचं सर्व मास या पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस म्हणजे सेंटरमध्ये असते. ऐक नाही, ऑलमोस्ट द एंटायर मास, म्हणजे एंटायर म्हणजे जवळपास सगळं, एंटायर म्हणजे जवळपास सगळं मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. म्हणजे या ॲटम जो असतो ना, ॲटमचं पूर्ण मास हे न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते. ॲटमचं पूर्ण मास हे न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते. ओके, हे झालं बेटा दुसरा पॉईंट. लक्षात घ्या, तिसरा पॉईंट काय सांगते, आता लक्षात घ्या, हे जो न्यूक्लियस आहे ना, या न्यूक्लियसच्या भोवती निगेटिव्हली चार्ज पार्टिकल रिव्हॉल्व करतात. ओके, पहा लक्षात घ्या, या न्यूक्लियसच्या भोवती निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, हे काय आहेत बेटा, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. ओके, यांनाच काय म्हणत असतो आपण, ओके, द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन. न्यूक्लियसच्या भोवती हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल फिरत असतात कंटिन्यू, त्यांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात. काय म्हणतात, त्यांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात. ऐक नाही, आणि लक्षात घ्या, हे झाला तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट काय सांगते, लक्षात घ्या, द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजे हे इलेक्ट्रॉन हे सगळे इलेक्ट्रॉन एका जागी गोळा केले, यांचं जेवढं मास राहील तेवढंच या न्यूक्लियसमधल्या पॉझिटिव्ह चार्जचं मास सुद्धा राहील, तेवढंच या न्यूक्लियसच्या पॉझिटिव्ह चार्जचं मास सुद्धा राहील. ओके, तेवढंच या निगेटिव्ह चार्ज, जेवढं या निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनचं मास राहील तेवढंच या पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचं सुद्धा मास राहील. ओके, हे सांगते बेटा चौथा पॉईंट. आणि आता पाचवा आणि शेवटचा पॉईंट, ऐक नाही, पाचवा आणि शेवटचा पॉईंट. ओके,
पाचवा आणि शेवटचा पार्ट. ते पहा लक्षात घ्या, मी तुम्हाला ते अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट शिकवता ना, त्या अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये ते अल्फा रे येऊ लागले पहा असे, ठीक नाही, ते अल्फा रे येऊ लागले, काही इकडे गेले असे, ठीक नाही, काही असे गेले असे गेले, ठीक नाही, काही असे गेले असे गेले, ठीक नाही. हे काय सगळे अल्फा रेज, हे काय आहे तर बेटा अल्फा रेज, आहे की नाही. हे बरेचसे अल्फा रेज इकडे गेले, काही इकडे गेले. या गोष्टीचा अर्थ काय की ॲटम्स, ही ॲटमच्या मध्ये हे जे जागा आहे ना, ही रिकामी जागा आहे. म्हणजे ॲटम मध्ये भरपूर रिकामी जागा आहे. हे कोणी सांगितलं? रुदरफोर्डनं. कशावरून? अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट करून. म्हणून पाचवा पॉईंट काय आहे माहिती आहे का? देअर इज अन एम्प्टी स्पेस. पाचवा पॉईंट काय? देअर इज अन एम्प्टी स्पेस between nucleus and revolving electron. म्हणजे न्यूक्लियस आणि फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन मध्ये खूप रिकामी जागा आहे, एम्प्टी स्पेस आहे. ओके, हे कोण सांगितलं? हे सांगितलं बेटा रुदरफोर्डनं. पहा लक्षात घ्या, आज आपण शिकत आहोत रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, याच्या आधी आपण शिकलो थॉम्सन, त्याच्या आधी आपण शिकलो डाल्टन. म्हणजे 3 ॲटॉमिक मॉडेल आपले झाले. एकदा रिवाइज करतो. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हे रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं ॲटॉमिक मॉडेल आहे की ॲटम असा असा असते, की ॲटम असा असा असते, त्याच्या सेंटरला न्यूक्लियस असते, त्याच्या बाजूने इलेक्ट्रॉन फिरतात. पण हे सर्व गोष्टी सांगण्याआधी त्यानं एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे बेटा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, आहे की नाही. हे त्यानं ज्या गोष्टी सांगितल्या, हे पॉस्ट्युलेट किंवा पॉईंट त्यानं सांगितले, या ॲटम असा राहते म्हणून, आहे की नाही, ॲटम असा राहते म्हणून. ते कशाच्या आधारे सांगितले? त्यानं जो एक्सपेरिमेंट केला ना, त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे सांगितले. आता लक्षात घ्या. तर रुदरफोर्डनं पहिला पॉईंट सांगितला, ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असते, डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, आहे की नाही. दुसरा पॉईंट सांगितला, सर्व मास, एंटायर मास न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेट असते. कुठं? न्यूक्लियस मध्ये गडद असते, आहे की नाही. न्यूक्लियसच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन फिरत असते. ओके, न्यूक्लियसच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन फिरत असतात. हे झाला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट काय सांगते? चौथा पॉईंट सांगते टोटल निगेटिव्ह चार्ज. काय? टोटल निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज हे बॅलन्स राहते. म्हणजे ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असते. ओके, आणि लास्ट पॉईंट सांगितला, देअर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन न्यूक्लियस अँड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हे जे इलेक्ट्रॉन फिरत आहे ना न्यूक्लियसच्या भोवती, या दोघांच्या मधात ही रिकामी जागा आहे की नाही. ओके, हे रिकामी जागा आहे की नाही, हे त्यानं सांगितलं. कसं काय? कारण जर रिकामी जागा नसती तर हे रेडिएशन पलीकडे गेले असते का? हे रेडिएशन येणारे असे येणारे रेडिएशन हे पलीकडे गेलेच नसते ना. समजलं की नाही? हे पलीकडे गेलेच नसते ना. तर हे कोण सांगितलं? हे सांगितलं बेटा रुदरफोर्डनं. हे झालं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. हे झालं बेटा रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, याच्या खाली फिगर लिहायची, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. चला, हे लिहून घ्या व्यवस्थित.